नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. हवा पाणी या विशेष सेगमेंटमध्ये येत्या काही दिवसात राज्यातील तापमान नेमकं कसं असेल त्याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा पावसा पाण्याचा अंदाज काय सांगतो ते शेतकऱ्यांना एक इशारा देऊ इच्छितात. सोयाबीन विषयीचा हा इशारा आहे, तेही आपल्याला बघायचं आहे. मात्र त्याआधी IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागानं कुठे कोणत्या परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय, ज्या पद्धतीनं सध्या पाऊस पडतोय, अनेक भागांमध्ये नुकसान झालं आहे, तसाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. हे परिसर नेमके कोणते ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या सेगमेंटमध्ये करूयात. सगळ्यात आधी IMDचा अंदाज नेमका काय आहे ते आपण बघूयात. कोकण आणि गोवा म्हणजेच किनारपट्टीचा हा जो भाग आहे, या भागामध्ये 22-23 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तारखेला कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाहीये, इशारा नाहीये, पण 25 तारखेला हेवी रेन म्हणजेच मोठा पाऊस पडू शकतो कोकण किनारपट्टी भागामध्ये. आणि 26 तारखेला व्हेरी हेवी रेन म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. 27-28 सप्टेंबरला सुद्धा अतिमुसळधार पाऊस किनारपट्टीच्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. यानंतर मध्य महाराष्ट्रासाठी काय इशारा आहे तेही आपण बघूयात. 22 तारखेला व्हेरी हेवी रेन म्हणजेच अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 23, 24 आणि 25 तारखेला मुसळधार पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये. आणि 26 तारखेला व्हेरी हेवी रेन म्हणजे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे 26 सप्टेंबरला. 27-28 सप्टेंबरला सुद्धा मध्य महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि याशिवाय मराठवाड्याचं आपण बघितलं तर 22 तारखेला व्हेरी हेवी रेन म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. 23-24 तारखेला 25 तारखेला मोठा पाऊस पडू शकतो किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये हवा वाहू शकते असा अंदाज आहे. आणि एक प्रकारे विजा चमकण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 26-27 तारखेला हेवी रेन म्हणजे मुसळधार पाऊस मराठवाड्यामध्ये पडू शकतो असा अंदाज आहे. 28 तारखेला तसा कोणताही इशारा नाहीये. आता विदर्भाचं बघायला गेलो तर विदर्भामध्ये 22, 23, 24, 25, 26 तारखेपर्यंत पावसाचा इशारा आहे. म्हणजे हेवी रेन होऊ शकतो, मुसळधार पाऊस पडू शकतो. 27 तारखेला सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 28 तारखेला तसा कोणताही अंदाज किंवा कोणताही इशारा नाहीये. हा झाला IMDचा अंदाज. मात्र वेंटूस्काय नावाची एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर येत्या काही दिवसांमध्ये राज्यात कुठे कशा पद्धतीनं पाऊस पडू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तोही आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी वेंटूस्काय नावाची ही जी वेबसाईट आहे त्यामध्ये आपण 23 तारखेचं बघितलं तर 23 तारखेला सकाळच्या सुमारास काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. याच्यामध्ये इकडे किनारपट्टीचा हा जो भाग आहे, मुंबईमध्येही पावसाचा अंदाज आहे, कल्याणमध्ये पावसाचा अंदाज आहे आणि याशिवाय पालघरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये तसा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे सकाळच्या सुमारास. मात्र काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये आपण बघितलं तर इकडे चिपळूण असेल किंवा सातारा असेल, महाड आहे, बारामती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कराड, विटा इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. सांगलीमध्ये सुद्धा थोडाफार पाऊस पडू शकतो. कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. निपाणीला पाऊस पडू शकतो. आणि इकडे आपण म्हसवड, पंढरपूरमध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूरला सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. बार्शीला सुद्धा पावसाचा अंदाज आहे. आणि आरणगावमध्ये, धारूर या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे. लातूरमध्ये पाऊस पडू शकतो. परळी असेल किंवा अहमदपूर असेल या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मुखेड, उदगीर, नांदेडमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इकडे बसमत असेल किंवा परभणीमध्येही पावसाची शक्यता आहे. जिंतूर, परतूर, जालना या ठिकाणी, हिंगोलीमध्ये, रिसोड या ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो. पुसदलाही पावसाचा अंदाज आहे. तर वाशिममध्ये मात्र पावसाचा तसा अंदाज नाहीये. आणि त्यानंतर बुलढाण्यामध्ये पावसाची शक्यता आहे. सिल्लोडमध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तसा सकाळच्या सुमारास पाऊस नसेल असा काहीसा अंदाज आहे. चाळीसगाव, मालेगाव, पाचोरा, जळगाव, धुळे, मलकापूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चोपड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. बऱ्हाणपूरला पावसाचा अंदाज आहे. इकडे अमरावतीचा जो भाग आहे, अमरावती जिल्ह्याचा काही भाग, या ठिकाणी पावसाची शक्यता तशी कमी आहे. आपण बघितलं तर अरबी, अचलपूर या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. अकोल्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता उद्या सकाळच्या सुमारास कमी आहे. यवतमाळ, हिंगणघाट, वर्धा, काटोल, नागपूरमध्येही पाऊस उद्या सकाळी नसेल असा काहीसा अंदाज आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा उद्या सकाळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे. मूल असेल या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता उद्या 23 तारखेला ही झाली सकाळची स्थिती. आपण संध्याकाळचं जर बघायला गेलो, संध्याकाळी कशा पद्धतीनं स्थिती असेल त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि विशेषतः
मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी मोठा पाऊस पडू शकतो. त्याच्यामध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इकडे आपण कोकण किनारपट्टीला सुद्धा पावसाचा अंदाज आहे. याच्यामध्ये पालघर पासून आपण सुरुवात करूया. पालघर, कल्याण, मुंबईमध्ये पाऊस पडू शकतो आणि इगतपुरीमध्ये रेड अलर्ट सारखी स्थिती दिसते. याचाच अर्थ या ठिकाणी मोठा पाऊस पडू शकतो. नाशिकमध्ये पावसाचा अंदाज आहे. मालेगाव, कोपरगाव या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. चाळीसगाव आणि हा जो परिसर आहे छत्रपती संभाजीनगर, प्रवरा, संगम, राहुरी, पैठण, त्याचबरोबर पाथर्डी, अहिल्यादेवीनगर या ठिकाणी मोठा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. आरणगावमध्ये पावसाची शक्यता आहे. इकडे बारामती, पुणे आणि त्या खंडाळा, त्याचबरोबर रोहा, महाड इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. याशिवाय इकडे कराडला, विटा असेल किंवा सांगली असेल, कोल्हापूर इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. साताऱ्यामध्ये काही भागात पाऊस पडू शकतो. काही भागामध्ये कोरडा भाग राहण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता आहे. आणि इकडे आपण बघितलं तर सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे. अक्कलकोटला पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर धाराशिव, बार्शी, लातूर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. उदगीरमध्येही पावसाची शक्यता आहे. इकडे परळीला पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर माजलगावमध्ये पाऊस पडू शकतो. परभणी, बसमत असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हिंगोली, चिंतूर, परतूर, रिसोड, वाशिम, बुलढाणा, सिल्लोड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाचोऱ्यालाही पाऊस पडू शकतो. जळगावमध्येही बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडेल. मलकापूर, खामगाव या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे. अकोल्यामध्ये उद्या संध्याकाळच्या सुमारास तसा पाऊस मोठा नसेल असा काहीसा अंदाज आहे. जळगावच्या काही भागामध्ये पाऊस पडेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नसेल असा अंदाज आहे. इकडे अमरावतीमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो. पुसदला सुद्धा पावसाचा इशारा आहे. नांदेडच्या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो आणि काही भागामध्ये पाऊस पडणार नाही असा काहीसा अंदाज आहे. विदर्भाचा आपण बघायला गेलो तर वर्ध्यामध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो. यवतमाळमध्ये सुद्धा पावसाची स्थिती आहे आणि अमरावतीला तर पाऊस पडण्याची शक्यता आहेच. हिंगणघाटमध्ये सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडू शकतो. नागपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर इकडे काटोलमध्ये पावसाची तशी शक्यता कमी आहे. बरुडला सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. भंडाऱ्यामध्ये सुद्धा तसा मोठा पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. पवनीमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. याशिवाय चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. मूलमध्ये पाऊस पडू शकतो. वणीमध्ये तसा अंदाज नाहीये. गोंदियाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे झालं 23 तारखेविषयी. 23 तारखेला साधारणतः संध्याकाळपासून मोठा पाऊस अनेक भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. आता 24 तारखेचं आपण बघितलं तर 24 तारखेला सकाळच्या सुमारास काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या. तर काही भागांमध्ये पाऊस तसा नसेल असा अंदाज आहे. पण संध्याकाळी 5 नंतर आपण जर बघायला गेलं तर संध्याकाळी 5च्या नंतर चंद्रपूरच्या भागामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये चंद्रपूरला मोठा पाऊस पडू शकतो. पुसदमध्येही मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती या ठिकाणी, वर्ध्यामध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. गोंदियामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच विदर्भातील काही भागांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र किंवा आपण पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर इथं थोडाफार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पण आपण 24 तारखेला संध्याकाळी 11:30ची स्थिती बघितली तर विदर्भातील या भागांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता. याच्यामध्ये नागपूर असेल, वर्धा असेल किंवा चंद्रपूर इथं मोठा पाऊस पडू शकतो. आणि गोंदियाला तर रेड अलर्ट सारखी स्थिती आपल्याला दिसते. भंडाऱ्यामध्ये सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे मूलचा हा भाग, पवनी असेल किंवा चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा मोठा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आता 25 तारखेचं बघायला गेलो तर 25 तारखेच्या सकाळी बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. काही भागामध्ये म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो. यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुसद, अकोल्यामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. अमरावतीच्या काही भागामध्ये पाऊस, बऱ्हाणपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे जळगावला सुद्धा पावसाचा अंदाज आहे. आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये पावसाचा अंदाज आहे. गोंदियामध्ये पाऊस पडू शकतो. इकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 तारखेला संध्याकाळच्या सुमारास आपण बघायला गेलो 5:30 वाजता विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये अकोल्यामध्ये मोठा पाऊस पडू शकतो. विजांचा कडकडाट होऊ शकतो. नागपूरमध्ये सुद्धा रेड अलर्ट सारखी स्थिती आहे. वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इकडे मराठवाड्यामधील काही भागांमध्ये सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः नांदेड
मुखेडमध्ये मोठा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुसदमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. वाशिम, रिसोड, जिंतूर, परभणी या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर अकोला, अकोट या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे आणि खामगावमध्येही पाऊस पडू शकतो. जळगाव या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इकडे अचलपूर, अमरावतीमध्येही पावसाचा अंदाज आहे आणि याशिवाय यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट या ठिकाणी मोठा पाऊस पडू शकतो आणि नागपूरमध्ये भंडारा असेल किंवा पवनी, हिंगणघाट आणि वणीचा, चंद्रपूरचा हा जो भाग आहे, मूलचा हा जो भाग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे रात्रीच्या सुमारास. म्हणजे आपण सकाळचं बघितलं, दुपारचं, संध्याकाळचं बघितलं आणि त्याचबरोबर रात्री, मध्यरात्री मराठवाडा, विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, खामगाव, वाशिम, रिसोड, हिंगोली, जिंतूर, बसमत, त्याचबरोबर नांदेड, परभणी या ठिकाणी मोठा पाऊस पडू शकतो आणि याशिवाय मुखेडमध्येही मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये, उदगीरमध्ये पावसाचा अंदाज आहे. हिंगणघाट, वणी, चंद्रपूर, मूल आणि या ठिकाणी सुद्धा म्हणजेच विदर्भातल्या या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पवनी, नागपूर, भंडारा या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अमरावतीमध्ये सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता 26 तारखेला IMDमध्ये तुम्ही बघितलं असेल तर IMDनं मोठ्या प्रमाणामध्ये इशारा दिला होता मोठ्या पावसाचा, व्हेरी हेवी म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती IMD कडून. त्याचबरोबर आता वेंटू स्कायवर 26 तारखेची स्थिती नेमकी काय असेल त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. सोलापूरमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसतेय. लातूर असेल किंवा नांदेड या ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि संभाजीनगरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठा पाऊस पडू शकतो. मालेगावमध्ये पावसाची शक्यता आहे. इकडे पुसद, नांदेड या ठिकाणी पाऊस पडू शकतो. वर्धा, अमरावती, अकोला या ठिकाणीही पावसाचा अंदाज आहे. याशिवाय नागपूर असेल किंवा इकडे चंद्रपूरला पावसाचा अंदाज आहे. वर्ध्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोंदियामध्ये तेवढा मोठा पाऊस नसेल अशी काहीशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे, पण सोलापूरमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता 26 तारखेला संध्याकाळी 5:30च्या सुमारास आपण बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यातही रेड अलर्ट सारखी स्थिती आपल्याला दिसते. साताऱ्यामध्ये विशेषतः सातारा, बारामतीचा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस पडू शकतो. 26 तारखेला, 26 सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा रेड अलर्ट सारखी स्थिती दिसते. कल्याणमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी, कोपरगाव या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. संगमनेरमध्ये पाऊस पडू शकतो आणि इकडे सोलापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. सांगली, लातूरमध्ये पावसाचा अंदाज दिसतोय. मोठा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. नांदेड, पुसद इथं सुद्धा मोठा पाऊस पडू शकतो आणि अमरावती, वर्ध्याचा हा भाग आपण बघितला, नागपूरचा हा भाग बघितला किंवा गोंदिया बघितलं तर इथे मात्र मोठा पाऊस म्हणजेच रेड अलर्ट सारखी काहीशी स्थिती आपल्याला दिसतेय. चंद्रपूरमध्ये पावसाची शक्यता आहे. अकोला त्याचबरोबर जळगावमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे आणि इकडे मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा थोडाफार पाऊस पडू शकतो. आता 26 तारखेला रात्री, मध्यरात्री नेमकं कसं पावसाची स्थिती असेल त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. तर 26 तारखेला इकडे बघितलं तर नागपूर, वर्धा, चंद्रपूरचा हा जो भाग आहे, गोंदिया या ठिकाणी रेड अलर्ट आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडू शकतो. चंद्रपूर असेल किंवा वर्धा असेल, नागपूर, गोंदियाचा हा जो परिसर, अमरावती, अकोला, पुसद, नांदेड या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जळगावमध्ये, संभाजीनगरमध्ये, अहिल्यादेवीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये मोठा पाऊस पडू शकतो. सोलापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि इकडे मालेगाव असेल किंवा पुण्यातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये पावसाची शक्यता आहे. सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाचा अंदाज आहे. सांगलीमध्ये सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा, मुंबई, कल्याण या ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस पडू शकतो. तर 27 सप्टेंबरचं बघितलं तर इकडे पुण्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट सारखी स्थिती काहीशी दिसतेय. कळंब असेल किंवा खंडाळा असेल या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कल्याण, मुंबईमध्ये सुद्धा मोठा पाऊस पडू शकतो. पालघरमध्येही मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इगतपुरीमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आहे, म्हणजे मुसळधार पाऊस पडू शकतो. इकडे शिरूर, महाड या ठिकाणी, रोहा इथं सुद्धा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, चिपळूण, कराड, विटा, सांगलीचा काही
भाग इथं थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. बारामतीमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आरणगाव, शिरूर, अहिल्यानगर, पाथर्डी, राहुरी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि विशेषतः मराठवाडा असेल किंवा इकडे विदर्भ इथं रेड अलर्ट सारखी स्थिती दिसतीये. संभाजीनगर, त्याचबरोबर पैठण, सिल्लोड, जालना या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. बुलढाणा असेल किंवा चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा पाचोऱ्यामध्येही मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मलकापूर, खामगावचा हा परिसर इथेही मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर इकडे किनवट म्हणजेच किनवटमध्ये मोठा पाऊस, अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुसदमध्येही अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. आणि इकडे विदर्भामध्ये काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच्यामध्ये वणी असेल किंवा हिंगणघाट, पवनीचा हा जो भाग आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. नागपूर, भंडारा, गोंदिया, काटोल, वरुड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावतीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. यवतमाळच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता दिसते. तर पुसद असेल किंवा इकडे हिंगोलीमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. नांदेडच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिंगोली, परतूर, जालना आणि सिल्लोडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 सप्टेंबर 2025 आणि आजपासून परत राज्य शेतकऱ्याला अंदाज येणार आहे. मी कालच म्हटलं होतं की राज्यातमध्ये हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे. तर राज्यात सांगायचं झालं तर आज आहे 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 24 तारखेपर्यंत. आणखीन 3 दिवस काय होणार आहे, विदर्भ, आपला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे दररोज दिवसा दुपारा ऊन पडन आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी 3च्या नंतर कधी रात्री आणि काही ठिकाणी मध्यरात्री मात्र ह्या 3 दिवसामध्ये आणखीन पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर 22 सप्टेंबर 23 सप्टेंबर दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण चालू राहणार आहे. भाग बदलत पाऊस पडन ते ह्या पावसामध्ये मात्र स्पीड जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. परत मग राज्यात पाऊस कधी येणार, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर त्या दरम्यान काय होणार, पाऊस थोडा कमी होणार, ऊन पडणार आहे. 2 दिवस ऊन राहील. पण त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 सप्टेंबर, 28 आणि 29 दरम्यान ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं ढगफुटी सदस्य पाऊस पडेल, कुठं रिमझिम पडणार आहे, ओढे नाले पाऊस पडणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावं. या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे. पावसामध्ये स्पीड राहणार आहे, वारं देखील राहणार आहे, विजेचं प्रमाण देखील राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. राज्यात सांगायचं झालं तर काही काही जिल्ह्यामध्ये तो पाऊस जरा जास्त पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर, सांगली जिल्हा, सातारा, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, इगतपुरी, नाशिक आणि इकडं उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे ह्या परिसरात मात्र ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा लक्षात घ्यायचा. जळगाव जिल्ह्यात बी काही ठिकाणी जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून 27, 28, 29 दरम्यान राज्यात पावसाचं सावट आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात 30 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून जे सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही 30 तारखेच्या नंतर मग तुम्ही सोयाबीन काढू शकता, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. मुंबईला देखील 27, 28, 29 दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा या पट्ट्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणात देखील पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा, शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणून हे या अंदाजात देत आहे. नंतर परत एक अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.